हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. वर्षाच्या या मंगल दिनी तुमच्या आयुष्यात आरोग्य, धनसंपदा, सुखसमृद्धी आणि उत्तम यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर पाहूया आजची रेसिपी. ही जर रेसिपी तुम्हाला आवडलीच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. चला तर आपण श्रीखंड कसे बनवायचे ते पाहूयात. यासाठी मी रात्रीच 1 किलो दही सुती कापडामध्ये अशा प्रकारे बांधून ठेवले होते. ते वजन ठेवले होते, त्यामुळे त्याचे पूर्ण पाणी निघून गेलेले आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून एका दिशेने फेटून घेतलेलं आहे. ते 1 कप साखर घातलेली आहे, पिठी साखर. आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे फेटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. एक चमचा वेलची पावडर, दुधामध्ये जे केसर भिजत घातलेले होते ते ॲड करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे श्रीखंड तयार झालेला आहे. त्यामध्ये बदाम आणि पिस्ता ॲड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपला श्रीखंड तयार झालेला आहे. चला तर आपण पुरी कशी बनवायची ते पाहूया. यासाठी मी एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 2 चमचे रवा ॲड केलेला आहे, 1 चमचा पिठी साखर, 2 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालून हे पीठ घट्ट मळून घेतलेले आहे. आणि 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवलेले आहे. त्यानंतर याच्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. मी तुम्हाला हे फ्राय करून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती छान आपली पुरी फुगलेली आहे. पुरी सोनेरी कलर होईपर्यंत तळून घेऊया. चला तर तुम्ही पाहू शकता आपली एक पुरी एकदम छान तयार झालेली आहे. चला तर पाहूयात मसाले भात कसा बनवायचा ते. त्यासाठी मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. कुकरमध्ये
4 चमचे तेल घेतलेले आहे. त्यात जिरे, मोहरी, 1 वाटी कांदा, 4 उभ्या कट केलेल्या हिरव्या मिरची, शेंगदाणे, वाटाणा, बटाटा आणि 1 वाटी टोमॅटो ॲड करून घेऊया. हळद, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट. हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करून घेऊयात. ज्या कपाने आपण 1 कप तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 2 कप पाणी ॲड करायचं. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा तूप ॲड करायचं. झाकण लावून मी 2 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि आपला भात तयार आहे. तुम्ही पाहू शकता. बटाटा भाजीसाठी एका कढाईमध्ये 4 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कट केलेले आलं लसूण, 1 वाटी कांदा बारीक कट केलेला, 4-5 मिरची बारीक कट केलेली, 4-5 कढीपत्त्याची पाने, एक चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा मॅगी मसाला. हे मिश्रण एकजीव करून घेऊयात. आधीच मी बटाटा शिजवून त्याचे साल काढून ठेवले होते आणि बारीक बारीक पीस कट केले होते ते त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे मिश्रण एकजीव करून घेऊयात आणि वरून कोथिंबीर स्प्रेड करूयात. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकता.